नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. हा आहे घोडबंदर मुंबई रोड. ही बघा ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये दोन एक तास दोन तास अडकून आहे. 2 तास. मी सर्वसाधारण माणूस, कुठलंही पद नसणारा माणूस, पण जे हाल आहेत ड्रायव्हरांचे, चालक मालक, 2 व्हीलर 4 व्हीलर, ह्यांचे हाल मला पाहावेसे वाटणार, म्हणून मी आपल्यासाठी एक व्हिडिओ काढतो. हा आहे घोडबंदर रोड. हा बघा, ही माती साफ करून यांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतर असला 5 दिवसाचा बंद आहे. मुंबईवरून दिल्लीला जाणारे ही जी अवजड वाहनं आहेत, JNPT जी अवजड वाहनं येतात आणि दिल्लीवरून जी मुंबईकडे अवजड वाहनं येतात, ही वाहनं ह्या रस्त्यावरून ये जा करतात. आणि मुंबई आणि दिल्ली हा रोड सर्वप्रथम अवजड वाहनासाठी. तर बघून घ्या भावांना, हा घोडबंदर रोड आहे. घोडबंदर रोड मुंबई आणि ठाण्याचा जॉईंट लिंक म्हणतात याला, म्हणजे लिंक होतो. 5 दिवसाची त्यांनी मुदत दिली. 5 दिवसात हे रोड आपल्याला चालू करून देणार आहेत. 2 दिवस झाले, पण अजून कुठलंही काम नाही आहे. सरकार यांना जे कॉन्ट्रॅक्ट देतं आहे, 5 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, पण 5 दिवसामध्ये कुठलाच डांबर टाकणं नाही, कुठली साफसफाई, कुठलंच डागडुजीचं काम अजून कुठं चालू नाही. बघा, 2 दिवस ऑलरेडी गेलेत, 3 दिवस बाकी. 3 दिवसात हे 2 किलोमीटरचं अंतर आहे, हे काम त्यांना पूर्ण करायचं. तुम्हाला वाटतं हे काम पूर्ण होईल? नाही होणार, शक्य नाही. आज सुट्टी, रविवार आहे, म्हणून वर्दळ कमी आहे, वाहतूक कमी आहे. पण भावांनो, जे इमर्जन्सी पेशंट, शाळेत जाणारी येणारी मुले, ॲम्ब्युलन्स, थोर लहान मोठी पुरुष मंडळी ह्या रोडने जातात येतात. अवजड वाहनं, 2 व्हीलर 4 व्हीलर खूप काही येतात. पण ह्या रोडची दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे. दरवर्षीच नाही, हा रोड एक मुंबईपासून दिल्लीपर्यंत हा रोड एक एक्सप्रेसवे पुढे काम चालू आहे, घोडबंदर क्रॉस केल्याच्यानंतर. पण हा घोडबंदर असा पॉईंट आहे, जर आपल्याला घोडबंदर क्रॉस केला तर असं वाटतं दिल्लीला गेला. कारण ह्या घोडबंदरला एवढं अवजड वाहनं येतात, एवढी ट्रॅफिक होते. त्यातली त्यात त्यांनी मेट्रोचा प्रोजेक्ट आणलेले आहेत, मेट्रो पण चालू आहे. एवढी ट्रॅफिक राजांनो, विचारूच नका. म्हणून मला वाटलं एक व्हिडिओ काढा, म्हणून एक व्हिडिओ काढला आहे. मी तुम्हाला तो टाकून देतो यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.